अखंड हिंदुस्थानच्या आराध्यदैवत राजश्री छत्रपती शिवराय श्री स्वामी समर्थ महाराज आणि या मैदानाला नमन करून मी मारुती चोरगे रणवीर स्पोर्ट्स शॉप उंडाळे आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। स्पर्धेचं पाहिलं तर स्पर्धेचा आज फायनलचा दिवस, फायनलच्या दिवसामध्ये अनेक महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। चालू मॅच जर विचार केला तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडीवाडी विपक्ष एडवी स्पोर्ट्स बिहूर या मातबर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान मैदानामध्ये पाहिलं तर मुलानी साहेब हे देखील या ठिकाणी आलेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। अभिनंदन प्रतीकदाता पाटील यांच्या मालकीचा हा संघ पाहिलं तर चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि चालू मॅच जर आपल्याला विचार केला तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स तर या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर विठ्ठलदादा मेरुके आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या स्पर्धेसाठी आलेली, त्यांचं सहर्ष स्वागत। वेलकम, सुस्वागतम। खऱ्या अर्थानं 32 शिराचं क्रिकेट म्हटलं तर आयोजन महत्वाचं असतं। 32 शिराच्या क्रिकेटमध्ये आयोजन करत असताना आयोजनाच्या पाठीशी एक आयोजन प्रमुख हवा असतो आणि आज आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष 32 शिरा क्रिकेट असोसिएशन मध्ये आयोजन प्रमुख म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलं, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूयात। विठ्ठलजी मिरुके यांचा टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं आम्ही मनापासून स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम। मी विनंती करेल विठ्ठलजी मिरुके सर, आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये राजेंद्रजी हिरोडेकर साहेब विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान घेत आहोत। हा सन्मान आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। विठ्ठल दादा, आयोजन प्रमुख म्हणून तुमचं कामकाज 32 शिराच्या खेळासाठी सातत्याने राहू दे। दक्कनचा राजा तुमच्या पाठीशी सातत्याने राहू दे। आयुष्यातली प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण होऊ देत, ह्या शुभेच्छा मी त्याचबरोबर संपूर्ण फॅमिलीलाही विनंती करेल आपणही जॉईंट व्हागन की एक छान फोटो या स्पर्धेच्या आठवणीसाठी आम्ही टिपणार आहोत। यासाठी एक छान फोटो यावेळी घेतला जातो। संपूर्ण फॅमिली आज जॉईन झाले त्यांची आणि त्यांचा चिरंजीव क्रिकेट प्रेमी देखील दाखल झाला। विठ्ठल मिरुखे म्हणजे या संपूर्ण 32व्या ग्रामीण क्रिकेटसाठी एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी आयोजन प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं, क्रिकेटच्या पाठीशी सातत्याने उभे राहिले आणि आज त्यांचा वाढदिवस संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये साजरा केला जातोय आणि आजही मानाचा अध्यक्ष चषक 2025च्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देऊयात। विश यू हॅपी बर्थडे, विश यू हॅपी बर्थडे। अप्रतिम व्यक्तिमत्व। थोड्या दिवसांमध्ये मंदूर प्रीमियर लीग रात्रीचा दिवस करत असताना स्पर्धा उभा करणं म्हणजे काय असतं, स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 100% देणं म्हणजे काय असतं आणि यासाठी घराच्या बाहेर राहावं लागतं आणि त्यासाठी त्यांच्या फॅमिलीचाही सपोर्ट त्यांना खूप सारा राहतो आणि ती संपूर्ण फॅमिली आज व्यासपीठावरती उपस्थित राहिली आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। नक्कीच जर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 9 धावा पहिल्या षटकाची समाप्ती झालेली। पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली ती 9 आणि विठ्ठलदादा मेरुके तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। रणवीर स्पोर्ट्स फॅमिली आणि संपूर्ण कराड टेनिस क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्व खेळाडूंच्या मार्फत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। क्रिकेटसाठी असंच योगदान यापुढे देखील राहील यामध्ये ते मात्र शंका नाही। श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करतो तुमचं पुढील आयुष्य अतिशय आरोग्यदायी जावो, हीच या ठिकाणी स्वामी समर्थांची प्रार्थना। पुन्हा एक जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आपल्याला पाहायला मिळते 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा अध्यक्ष चषक फायनल दिवस। पुढचा बॉल शॉट अंबुलचा फटका, शॉट जरूर फसला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल ड्रॉप झालाय, थोडासा लांब राहिला आणि चेंडू पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होत आहे। 2 धावा नक्कीच घोषंकित स्वरूपामध्ये ऍड होतील, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 धावा। हर्षल आलाय दुसरे षटक घेऊन, समोर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती महेश पाटील, नॉन स्ट्राइक एंडला आहे तो बॅटर विनायक आणि गोलंदाजी मार्कवरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय। लेफ्ट आर्म विकेट निघालाय, फुल टॉस त्याला टोल केलाय सीमा रेषेच्या दिशेने, या चेंडूवरती येतो 1 बाउन्स, चेंडू निघून जातो सीमा रेषेच्या बाहेर, या चेंडूवरती
विस्फोटक फलंदाज म्हणून 32 तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा फलंदाज. फील्डचा चेंडू असेल, भीमर आहे, कमरेच्या वरती चेंडू रिलीज केला गोलंदाज हर्षल याने. तुम्ही मॅच चालू होताना बॉल द्यायचे आणि बॉल गेला हे बॉल द्यायचा. मॅच बॉल आलाय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 वरती 1. आणि स्क्रीनवरती अध्यक्षांना आपण पाहू शकता. समोर पाहिलं तर चेंडू 1 बाउन्स निघून जातोय लॉंग ऑन रिजनच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय महेश पाटील याच्या बॅट मधून. सुंदर बॅटिंग बाबा पाटील पाहिलं तर अतिशय चांगले शेअरअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅनच्या खाली बरोबर उभे आहेत आणि आपल्या संघाला समोरून प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळते. इनसाइड आउटचा फटका डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू अतिरिक्त उसळी घेतली आणि चौकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय महेश पाटील. पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवडपाचा चेंडू पंचांच्याकडे बिग अपील आणि बॅटर बाद. बॅट्समन या ठिकाणी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतं. महेश पाटील थोडंसं इम्प्रेस जरूर झालं, पंचांच्याकडे विचार न करतोय, परंतु पंच सांगतायत की यस बॅटीला चेंडू ब्रश झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. यस बॅटीपासून चेंडू थोडासा टर्न झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि महेशने नक्कीच या ठिकाणी विकेट देखील सोडलेली आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं खेळवृत्तीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. महेश पाटील अतिशय शांत संयमी खेळाडू आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग करत असताना या ठिकाणी महेश बाद झालाय. महेशची जागा येण्यासाठी येतो तो नवीन बॅट्समन संतोष. येस हलकस थोडंसं चेंडू बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण स्टार्ट येण्याची क्लॅरिटी जर पाहिली तर अतिशय क्लीन अँड क्लिअर आपल्याला क्लॅरिटी पाहायला मिळते. अतिशय सुंदर ही स्पर्धा मानाचा अध्यक्ष चषक संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा चालू आहे. गेली जवळजवळ 3-4 महिने या स्पर्धेची तयारी चालू होती आणि स्पर्धेमध्ये पाहिलं तर अहोरात्र प्रयत्न प्रतीकदादा पाटील त्याचबरोबर किरण मस्कर सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. पहिला चेंडू कवटाचा फटका आणि चेंडू अडवला, थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24. हा देखील लोअर फुल टॉस अक्रॉस द लाईन आणि बॅट्समन बाद. अक्षरशः ट्रेंडिंग वरती हे गाणं आपल्याला पाहायला मिळते. डायव्हरला जीव थोडा लाव. नवीन बॅटर आलाय तो ओमकार. हा यंगस्टर खेळाडू ओमकार आणि पाडळवाडी टीम मध्ये पाहिलं तर अतिशय चांगले खेळाडू आहेत. रमेश नाना त्याचबरोबर बाबा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा देखील खोलवडपाचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू शरीराचा भेद घेऊन या चेंडूवरती फक्त एकच सिंगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 25 वरती 3. आपण पाहतोय 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा अध्यक्ष चषक. या स्पर्धेसाठी पाहिलं तर विशेष सहकार्य मान्य श्री विराज नाईक दादा, अध्यक्ष विराज उद्योग समूह, त्याचबरोबर अनेक बक्षीसदाते आणि यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा आज यशस्वी होत असताना पाहायला मिळतीये. स्पर्धेमध्ये वेगवेगळे या ठिकाणी काही कल्पना राबवल्या जातात. ड्रिंक ब्रेकसाठी पाहिलं तर कार आहे,
त्याचबरोबर डान्सिंग अंपायर स्पर्धेमध्ये पाहिलं तर 4 स्क्रीन ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अतिशय चांगली क्लीन अँड क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते स्टार टेनिसची. त्याचबरोबर किरण मस्कर सर यांचा गोड आवाज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही संपूर्ण संकल्पना किरण मस्कर सरांची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मुंबईप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना नाईट क्रिकेटचा अनुभव मिळावा या दृष्टीनं ही नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल शॉर्टबॉलचा फटका शॉर्ट फर्स्टला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल पकडला जातोय. बॅट्समन बाद. मैदानामध्ये पहा मिकी माऊस देखील या ठिकाणी बॅट्समनला बाहेरच्या दिशेने डगआउटच्या दिशेने घेऊन जातोय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर मिकी माऊस देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि संध्याकाळी पाहिलं तर अतिशय रोमहर्षक मॅच, एक एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना, बेस्ट ऑफ द 32 शिराळा विपक्ष बेस्ट ऑफ द सातारा जिल्हा, या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळेल. म्हणजे 32 शिराळा तालुक्यातील बेस्ट खेळाडू त्यांच्या वर्सेस आपल्याला सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्यामध्ये रंगलेली ही जबरदस्त चुरशीची मॅच पाहायला मिळेल. प्रमुख आकर्षण या संपूर्ण स्पर्धेचं 32 शिराळा टीमचे कॅप्टन असतील विजय पावले सर आणि सातारा जिल्ह्याचे कॅप्टन असतील सागर निकम. त्याला सातारचा बकासूर म्हटलं जातं. मैदानावरती पहा बाबासाहेब पाटील. पहिला बॉल फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू सजवला जातोय. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केलेला होता परंतु शेवटच्याने पाहिलं तर स्टॉप केलाय आणि कोणताही धोका झालेला नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 रन्स. द स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल हा देखील यंगस्टर खेळाडू आहे विनायक. आणि प्रत्येक षटकारासाठी सोन्या भाऊ यांच्याकडून 100 रुपयाचं क्रॅश प्राइज या ठिकाणी लावलेला आहे. नक्कीच खेळाडूंच्या वरती बक्षिसाचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अतिशय सुंदर चेंडू आणि पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. गोलंदाजांनी शेवटपर्यंत जरूर फॉलो केलेलं होतं परंतु यावेळी पाहिलं तर जास्त बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि व्हाईट बॉल. आणि कॅश या ठिकाणी जमा झालेली आहे, फक्त षटकारा मारायचा आहे. आणि ही क्षमता या ठिकाणी विनायक याच्यामध्ये बाबासाहेब दादा यांच्याकडे देखील मोठी क्षमता आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव या दोन खेळाडूंच्या पाठीचे. फुल टॉस चेंडू आणि झेल ड्रॉप झालाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू तैनात होता, मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, याच्याकडून झेल ड्रॉप झालाय. आणि या चेंडूवरती फक्त एकच सिंगल ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पाडेवाडी टीमचा विचार केला तर त्यांची या ठिकाणी पाहिलं तर जास्त विकेट्स ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका खेळाडूने मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं परंतु आता विकेट जास्त गेलेले आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पाहिलं तर थोडासा लांबूनच खेळायचा प्रयत्न केलेला आहे. फुटबॉलचा कोणताही वापर झालेला नाहीये. या चेंडूवरती गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक्स्ट्रा वेग न देता फक्त लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय आणि बॅट्समनच्या रीच पासून चेंडू दूर ठेवले जात आहेत. अतिशय चांगली विचार आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. म्हणजे बॅट्समनला मेहनत करण्यास भाग जात आहे. पुन्हा एकदा बाबासाहेब दादा तयार. यावेळी अक्रॉस दी लाईन चेंडू वन बॅस निघून जातोय. बॅट बदलली आणि शॉट देखील बदललेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हटलं जातं बॅट बदलं शॉट बदलं. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली ती 32 धावा. अतिशय चांगली धावसंख्या वाढवण्याचं काम बाबासाहेब पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 32 टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असलेलं व्यक्तिमत्व बाबासाहेब पाटील आज पाडेवाडी या टीम मधून आपल्या स्वतःच्या गावच्या टीम मधून खेळत असताना पाहायला मिळतात. अतिशय वेगाने एक धाव कंप्लीट केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दोन खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. दरम्यान 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वरती 4 आणि मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक देखील आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. अध्यक्ष
इथनं इथनं इथनंच काढ रे विराज गुप्तील गुप्तील इथनं काढ. तर दरम्यान या ठिकाणी योद्धा 11 स्पोर्ट्स पनुमरे वारून या टीमचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मानाचं अध्यक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 32 तालुक्यातील एक चांगली टीम आहे आणि आज पाहिलं तर अमित पाटील त्याचबरोबर बबलू पाटील पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष हे देखील याच टीम मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अमित पाहिलं तर 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा प्रसिद्धी प्रमुख आहे. त्याचं देखील खूप मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे संपूर्ण खेळाडूंनी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. चौथं महत्वपूर्ण षटक घेऊन आलेले आहे ते समाधान आणि त्यांचा सामना करतात बाबासाहेब पाटील. धावसंख्या झालेली 33 धावा. लेफ्ट आर्मवर विकेट या चेंडूवरती हल्ला चढवलाय आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले दरम्यान एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 35 रन 35 वरती 4 पाहायला मिळतात. परंतु यावेळी पाहिलं तर मॅच बनवण्याचं काम बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या बरोबर विनायक करतोय. यावेळी देखील अक्रॉस दिनाय आडव्या बॅटने स्ट्रोक सजवला. चेंडू वन बाउन्स आय थिंक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. शेवटची क्षणी त्याच्या पुढे चेंडू पडला आणि स्वतःला या ठिकाणी फ्लाय केलं. थोडंच हवेमध्ये उडी मारली आणि चेंडू अडवलाय. चांगला एफर्ट दिला या खेळाडूने. हॅलो बोला हो कॉमेंट्री करतोय बोला की रन घेतली काय परत हा एकच जाऊ ना 7 वाजता 7 वाजता या चेंडूवर फक्त एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावा. चला फ्रीडअप घ्या. सामन्याला विनंती आहे जास्त वेळ खर्च करायचा नाही. आज पाहिलं तर फायनल दिवस आहे. मेगा फायनल मॅच देखील संध्याकाळीच आज पाहायला मिळेल. म्हणजे 2 दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा या मैदानावरती रंगलाय. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॅटीवरती चेंडू आलेला नाहीये परंतु एक सिंगल नक्कीच ऍड होईल. धावसंख्येचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या आपल्याला म्हणता येईल. आतापर्यंत 3 षटकं झालेली आहेत 3.3 आणि धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. 37 रन. माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अमोल माने उर्फ माऊली हे देखील जुडले गेलेत. निखिल दादा आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर अतिशय चांगली क्लॅरिटी स्टार टेनिसच्या माध्यमातून आणि 32 तालुका म्हणजे स्टार टेनिस एक नातं आहे. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि सील ड्रॉप झालाय. 2 धावा कमी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर चाललाय आणि तिसऱ्या धावेसाठी धावत असताना स्वतः थांबवलाय. चांगला कॉलिंग आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये कॉर्डिनेशन असणं गरजेचं असतं आणि हेच कॉर्डिनेशन बाबासो आणि विनायक यांच्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. 39 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 खेळाडूंच्या मध्ये पाहिलं तर थोडीशी गुप्तगू पाहायला मिळते. थोडंसं कानमंत्र दिलाय आणि बाबासो पाटील पाहिलं तर मॅच बनवण्याचं मॅच बिल्ड करण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. शॉर्ट बॉल त्याच्यावरती चढवला. हल्ला चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. बाबासाहेब पाटील यांच्या बॅट मधून येतो पाटलांचा तडाखा. ₹100 कॅश प्राइज बाबासाहेब पाटील यांना. त्याचबरोबर सोने भाऊ यांच्याकडून देखील ₹100 कॅश प्राइज. हे पाडीवाडी गावचं पाखरू आहे. त्यांचं नाव आहे बाबासाहेब पाटील. अतिशय शांत संयमी खेळाडू. क्रिकेटसाठी मोठं योगदान. म्हणजे मैदानामध्ये गेल्यानंतर तेवढंच या ठिकाणी आक्रमक होणारे बाबा पाटील आज पाहिलं तर अतिशय चांगलं योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टीमसाठी थोडीशी टीम पाहिलं तर पहिल्या फलंदाजाने थोडंसं नाराज केलं. 47 धावसंख्या झालेली आहे. 47. पहिले फलंदाज थोडेसे स्वस्तामध्ये बाद झाले. त्यानंतर मॅच बनवण्यासाठी स्वतः बाबासाहेब पाटील मैदानामध्ये गेले आणि कॅप्टन कूल एक कॅप्टन्सी नॉक खेळण्याचं काम करत बाबासाहेब पाटील. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. 2 संघामध्ये एका बाजूला येतो
सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाळेवाडी हा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो एनव्ही स्पोर्ट्स भिवूड हा संघ. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 47 धावा. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाळेवाडी हा संघ अतिशय चांगला फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स पार्टीची संपूर्ण त्यांची गाव या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे. यस सुधीर आलाय स्लॉटचे षटक घेऊन. 5वं आणि शेवटचं स्लॉटचं षटक घेऊन आलाय सुधीर. ओ पिच बॉल काउ कॉर्नर रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. प्रवीण त्या ठिकाणी आहे. फर्स्ट सेकंड अटॅम्प मध्ये थोडासा फंबल झाला आणि एका धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये. दरम्यान या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर जालिंदर मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक मान्यवर त्यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. राजूभाऊ हरवडेकर यांच्या मार्फत त्यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. सोन्या भाऊ आपल्या मार्फत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू अतिशय चांगला शॉट खेळला जात आहे. दरम्यान या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आहे. थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि रनिंग पहा अतिशय उत्तम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि थर्ड अंपायरच्या या ठिकाणी थर्ड अंपायरचा कॉल दिलाय. चेक केला जाईल. स्टार्ट टेनिसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चेक करूयात. डिसिजन पेंडिंग. बाबासाहेब पाटील पहा किती क्लिअर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली टेक्निकल टीम आहे. अतिशय चांगला कॅमेरा वर्क आहे स्टार टेनिसचा. स्वतः निघित दादा या ठिकाणी चेक करतात कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही 100%. यस बॅटर सेफ आहे नोट आउट. कारण ज्यावेळी आम्ही या ठिकाणी पाहिलं तेव्हा सांगितलं होतं की रनिंग बिटवीन द विकेट पहा म्हणजे नजरेमध्ये लगेच समजतं की बॅट्समन सेफ आहे की काय. परंतु पंच आहेत कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये आणि आपल्याकडे टेक्निकल सिस्टीम देखील आहे स्टार टेनिसच्या माध्यमातून त्यामुळे आपण चेक करतोय. यावेळी डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने इनसाइड आउटचा फटका चेंडू 1 बॉस निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. दरम्यान समोर पाहिलं तर आमचे मित्र रॉयल इनफिल्डचे मेकॅनिकल मिस्त्री हे देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. काय बॅटिंग मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर बॅटिंग. पाडेवाडी टीम शेवटपर्यंत हा संघ या ठिकाणी लढत आहे. दरम्यान राहुल पाटील पोलीस यांचा देखील सहर्ष स्वागत. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान पाडी गावचे सुपुत्र आहेत आणि आज पाहिलं तर सांगली जिल्हा पोलीस मध्ये या ठिकाणी कार्यरत असून आज क्रिकेटची सेवा करत असताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि नेहमी पाहिलं तर मुलांनी सर उन्हाळा पावसाळा सर प्रॅक्टिस मध्ये असतात म्हणजे पावसाळ्यामध्ये रबर क्रिकेट आणि उन्हाळ्यामध्ये टेनिस क्रिकेट. यस थँक्यू. खूप प्रॅक्टिस करतात सर आणि प्रॅक्टिससाठी खूप वेळ देतात आणि हेच क्रिकेट आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचा फिटनेस पहा. अतिशय सुंदर स्ट्रोक. चेंडू पाहिलं तर काव कॉर्नर रिजनच्या दिशेने सर्वोत्तम झेल पकडला जातो. काय झेल पकडलं त्या खेळाडूने. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नक्कीच यावेळी विनायकची चिमणी बाहेरच्या दिशेने उडून जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मिकी माऊस त्याला बाहेरच्या दिशेने घेऊन जातोय आणि नवीन बॅटर आलाय अनिल यांच्यामध्ये क्षमता आहे. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू असेल आताच्या या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची नक्कीच आठवण करून देतो. पंचाच्या अनेक चुकीच्या निर्णयाला त्यांना या ठिकाणी आणि यावेळी पाहिलं तर डॉट बॉल येत आहे. अतिशय वेगाने बॅट स्विंग जरूर झाली परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये.
5 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 57 धावा. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असेल NV स्पोर्ट्स भिवूर या संघाला. मांगरोळ टीम आणि त्याचबरोबर योद्धा 11 पनुमरे दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतला जाईल. Captain, yeah, but the captain. NV स्पोर्ट्स योद्धा 11 पनुमरे टीम आणि अर्थातच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम दोन्ही कॅप्टन या. मी टॉस साठी विनंती करेन सन्माननीय आदरणीय कुरळूपचे आमचे पोलीस स्टेशनचे वाळवा तालुक्याचे पोलीस सन्माननीय आदरणीय सलमानजी मुलानी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सलमानजी मुलानी सर या आपल्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम कॅप्टन या. मजेल या मॅचला. चांगली मॅच लागली आहे. पैसा वसूल मॅच लागली आहे. येस सर. तुम्हाला कॉल करायचा आय लव शिराळा आणि अध्यक्ष चषक. कॉल कोणाचा असेल? येस मांगरूळ टीम यावेळी मात्र टॉस घेते. येस साहेब स्विंग दी कॉइन. आय लव शिराळा आणि कॉल आहे अध्यक्ष चषक. योद्धा 11 तुम्ही टॉस जिंकलेला. सगळ्यात पहिल्यांदा आयोजनाबद्दल विचार. या आयोजनासाठी असलेला संपूर्ण स्पर्धा कशी वाटली? एक नंबरचं वाटली. हे भारी बोललास. अगदी एक नंबर मनासारखी. धन्यवाद करतो मंडळाचा. आणि टॉस जिंकून निर्णय बॉलिंग घेतो. थँक्यू सो मच दादा. तुझ्यासोबत बोललेला स्पर्धेचं मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट जिथे आपण पाहिलं तर कशा पद्धतीने आहे? अतिशय सुरक असे मॅनेजमेंट आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि नवीन खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ. त्याबद्दल खरंच खूप आभार. टॉस जर तू जिंकला असतास तर निर्णय तू बॅटिंगचा घेतला असतास? हो नक्कीच. कॅप्टन हल्ली झालेच सगळे हुशार. मात्र कशा पद्धतीने खेळ राहिला आतापर्यंत? मांगरूळ टीमचा प्रवास कशा पद्धतीने राहिला आताच्या सीझन मध्ये? या सीझन मध्ये नक्कीच आम्ही प्रगती चांगली केलेली आहे मागच्या सीझन पेक्षा आणि नक्कीच आमचं ट्रॉफीकडे लक्ष राहील. पनुमरे टीम आणि आतापर्यंत मांगरूळ टीम अशी मॅच झाली आहे का? आणि जर झाली असेल तर रिझल्ट कशा पद्धतीने राहिलेत? रिझल्ट इक्वल आहेत. कधी ते विन कधी आम्ही विन. लेट्स सी आजच्या मॅच मध्ये काय घडते हेही बघूया. थँक्यू सो मच. टॉस जिंकला आपण पाहिलं तर पनुमरे टीम अर्थातच योद्धा 11 पनुमरे या टीमनं दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि अगदी थोडंसं आपण पाहिजे ज्या पद्धतीने कॅप्टनने सांगितलं की जास्त बोलणार नाही फक्त बॉलिंग घेणार आहे. त्याच्यानंतर नंतर बोलणार आहोत आपण त्याच्यासोबत. आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या इनिंगची कहाणी आपण ऐकली तर अर्ध्या इनिंगची कहाणी बाकी आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. अर्थातच ऐकूयात मारुती चोरगे सर यांचा आवाज या मॅच साठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 58 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर मैदानात उतरले आहेत. एका बाजूला आहे तो हर्षद आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो प्रवीण. चला 12वे खेळ प्लीज या व्यूअर संघ. थँक्यू. तर आपण पाहतोय मानाचा अध्यक्ष चषक 2025 आमचे मार्गदर्शक माननीय श्री किरण मस्कर सर यांच्या प्रमुख संकल्पनेतून ही साकार झालेली स्पर्धा. बत्तीसशाळा तालुक्यातील अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा मानाचा अध्यक्ष चषक. अमित पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे.
आणि ते जिवलग मित्र आहेत. आज पाहिलं तर ते देखील इन ॲक्शन पाहायला मिळतील. पनवडे गावचे सुपुत्र, पनवडे एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे अमित पाटील. आज त्याची देखील मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होती आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत जर्सी नंबर 09 रमेश नाना. ओव्हर दी विकेट पहिला चेंडू, पहिला बॉल अक्रॉस दी लाईन. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने टॅबल होत आहे. या चेंडूवरती धावा किती मिळत आहेत? 2 धावा. रमेश नाना पाहिलं तर ओम साई स्पोर्ट्सची आत्ताच झालेली नाईट टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी लो फुल टॉस बॉल त्याला लॉफ्ट केला, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संतोष त्या ठिकाणी आहे, त्याने अतिशय चांगली क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील 2 धावा ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरे शैलीतील फलंदाज अनेक वेळा घातक साबित होतात. या मैदानावरती हर्षल याच्यावरती नजरा नक्कीच असेल, कारण हर्षल एक असा खेळाडू आहे, एक मॅच विनर खेळाडू आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. बॉटम हॅटचा अतिशय चांगला वापर करतो. फ्रंट फूट वरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समोर मास्टर माइंड खेळाडू आहे. शॉट फसलाय, बाबासोबत या ठिकाणी आहे. झेल होतोय का पाहूया. यस, उत्कृष्ट झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द डे. बाबासोबत काय खाऊन आलेत आणि शिट्ट्यांच्या देखील या ठिकाणी कडकडाट पाहायला मिळतंय. किरण सर पाहिलं तर खुश आहेत. अतिशय उत्कृष्ट झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला हा झेल पाहायला, उलट्या दिशेने झेल घेणं खूप अवघड असतं मित्रांनो. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. स्टार टेनिसच्या माध्यमातून पहा, चेंडू रिलीज केला, थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला आणि यावेळी पाहिलं तर काय झेल पकडलाय. अतिशय चांगला झेल. कॅच ऑफ द डे. लेजेंड सिकंदर भैया साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती प्लीज विराजमान व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच जो इन्फॉर्म बॅटर, जो मॅच विनर खेळाडू आहे, तो डगआउटच्या दिशेने प्रस्थान करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर कॅच, एक उत्कृष्ट झेल पकडला बाबासाहेब पाटील यांनी आणि बॅटिंग करत असताना देखील 100% एफर्ट दिलाय त्यांनी. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला असताना जसे या ठिकाणी बाजी प्रभूंनी खिंड लढवली होती, त्या पद्धतीने बाबासाहेब पाटील यांनी खिंड लढवली आणि आपल्या संघाला एक फायटिंग स्कोरच्या दिशेने त्यांनी नेऊन ठेवलं. 57 धावांचा आव्हान जिंकण्यासाठी 58 धावा हव्या असतील. शॉर्ट बॉल, षडंबुलचा फटका, चेंडू अडवलेला, चांगला स्टॉप केला जातोय. एफर्ट पहा, अतिशय चांगला एफर्ट दिला जातोय त्या खेळाडूच्या मार्फत. संतोष त्या ठिकाणी आहे. संतोषला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि संतोष पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते आणि तीच साथ आपल्याला सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी या टीमच्या माध्यमातून मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर 6 वरती 1, 4 चेंडू रिलीज झालेले आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचं षटक हाताळतोय कोण तर रमेश नाना, फिरकीचा जादूगार, एक चतुर मास्टर माइंड खेळाडू आहे. खोलवडप्याचा चेंडू, लोवर फुल टॉस आणि यावेळी पाहिलं तर लाल्या त्या ठिकाणी आहे, सॉरी विनायक त्या ठिकाणी आहे. पंचांच्या कडे बिग अपील केलेली होती परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती ऍड झाल्या. 5 चेंडू या षटकात रिलीज झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 8 धावा. आज पाहिलं तर फायनल दिवस आहे. फायनल दिवसामध्ये अनेक रोमहर्षक मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि संध्याकाळी एक मोठं आकर्षण म्हणजे बेस्ट ऑफ द बत्तीशिरा विपक्ष बेस्ट ऑफ द सातारा जिल्हा, अतिशय चुरशीची मॅच ही देखील एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहिलं तर शॉर्ट आर्म हुकचा फटका, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो. या चेंडू फक्त एकच सिंगल येईल, नो बॉल. यस, पंचाचा इशारा, इट्स नो बॉल. नो +1, 2 धावा नक्कीच ऍड होतील. एक्स्ट्रा वरती अंकुश ठेवावं लागेल. म्हणजे अजयजी जाधव साहेब आप्पा, आपलंही मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आमचे सन्माननीय अधोनीय अजयजी जाधव साहेब आप्पा, आपण या व्यासपीठावरती आलात. मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये आम्ही आपलं मनापासून अधिक स्वागत करतो, वेलकम, सुस्वागतम. अनेक मान्यवर या स्पर्धेला आज भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अजय जाधव आप्पा या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आप्पा आणि ओम साई स्पोर्टची टुर्नामेंट त्यावेळी देखील पहिल्या दिवसापासून अजय जाधव आप्पा या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होते आणि आज पहिलं तर मानस अध्यक्ष चषकामध्ये देखील त्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे. आप्पा तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या झालेली आतापर्यंत 10 आणि चेंडू रिलीज झाले ते 5. पुन्हा एकदा बॉलर तयार. रमेश नानाने समोर पाहिलं तर प्रशांत पहिला चेंडू फेस करेल. यावेळी पाहिलं तर चॉप केला चेंडू पॉइंट रिजन मध्ये अडला जातो. या चेंडूवरती एकच सिंगल येईल घोषित स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकानंतर NV स्पोर्ट्स भिवूड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. 11 वरती 1-1-1-1. एक स्कोर कार्ड जर पाहिलं तर 1-1-1-1 म्हणजे 11 धावा त्यानंतर 1 विकेट आणि 1 ओव्हर. निखिल दादा एक योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय भिवूड संघाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 11 वरती 1. आज जर पाहिलं तर संपूर्ण जो मान्यवर कक्ष आहे म्हणजे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ पाहिलं तर मान्यवरांनी भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख माननीय श्री विठ्ठलदादा मेरुके यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दादांचं असतं आणि त्यांचा वाढदिवस संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेली. ही संपूर्ण स्पर्धा अनुभवण्यासाठी त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं आमच्या मानाचा अध्यक्ष चषक 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संपूर्ण फॅमिलीकडून तुमचं सहर्ष स्वागत. दुसरं षटक घेऊन आला तो यंगस्टर खेळाडू त्याचं नाव आहे गुप्तील. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक्स्ट्रा एफर्ट त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडंसं पाठीमागे जर राहिला असता तर इझिली झेल त्यांनी पकडलेला आरामामध्ये झेल पकडला असता परंतु त्याला वाटलं की बाउंड्री लाईनच्या आसपास आपण आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी उडी मारली आणि झेल ड्रॉप झाला. संधी उपलब्ध झालेली होती परंतु संधीचं सोनं करू शकलेलं नाहीये. यावेळी पाहिलं तर चेंडू बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा इट्स व्हाईट बॉल. पंचांना देखील या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. सांगली जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनची संपूर्ण पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. कालपासून या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे कमिटीच्या मार्फत. विराज उर्फ गुप्तील दुसरं षटक घेऊन आलाय ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट फर्स्टला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. झेल होतोय का? यस. रमेश नाना कांगारू झेल सोडणार नाहीयेत. त्यांचं सेलिब्रेशन कांगारू सारखं असतं. हरणासारखी उडी मारतात आणि खूप भारी माणसं आहे. खूप एन्जॉय करतो. यावेळी पाहिलं शॉर्ट फर्स्टला थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू रिलीज केला. बॅट्समनला मेहनत करण्यास भाग पाडली आणि रमेश पाटील पहा अतिशय चांगला झेल पकडला. बॅट्समन बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलेली पाहायला मिळते. विराज याचं कौतुक करावं लागेल. उंच कुरा खेळाडू आहे. यंगस्टर खेळाडू आहे. पाडीवाडी गावचा हा एक उगवता सितारा म्हणता येईल. गेल्या वर्षामध्ये पाहिलं तर गेल्या वर्षापासून या खेळाडूने प्रभावित केलंय. आपले क्लास सिद्ध केलेत आणि हा खेळाडू पाहिलं तर नेहमी या मैदानावरती त्याचबरोबर ग्लुकोज कारखाना पाडीच्या मैदानावरती नेहमी सराव करतो म्हणजे प्रॅक्टिससाठी वेळ देतो आणि त्याचमुळे गेल्या टुर्नामेंटमध्ये देखील या गोलंदाजाने इम्प्रेस केलं आणि या टुर्नामेंटमध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत ते प्रवीण. अतिशय चांगले फलंदाज आहेत प्रवीण. या चेंडूचे वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. विराजाचं व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मेहनत या संपूर्ण आयोजन कमिटीने घेतलेली आपल्याला पाहायला मिळतीये. या क्रिकेटच्या ट्रॉफ्या त्याचबरोबर एक्झिबिशन मॅच साठी देखील समसप्त ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल हुकचा फटका. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल होतं. एकच सिंगल येईल. जास्त लांब जर चेंडू गेला तर तुम्ही आतमध्ये यायचं आहे. आपण दुसरी चेंडू आतमध्ये देऊ.
16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर नक्कीच लाईट देखील थोड्याच वेळामध्ये ऑन होतील, कारण नाईट क्रिकेटचा अनुभव मिळावा या दृष्टीनं 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मानाचा चषक आपण नियोजन केलंय. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक नाईट क्रिकेटचा अनुभव मिळावा या दृष्टीनं हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार विराज, खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ही खासियत आहे विराजाची, चेंडू पाहिला तर उंचावरून रिलीज होतो. रमेश पाटील नाना यांचा छोटा मुलगा दाखवला जातो, हात जोडून या मॅच साठी तो हात जोडून देवाला प्रार्थना करतो की माझ्या गावची टीम जिंकू दे. सध्या त्याला कॅमेरामॅननं कॅप्चर केलं. हे क्रिकेट आहे गावचं, हे 11 गाव खऱ्या अर्थानं एक गाव 11चं क्रिकेट. आणि खऱ्या अर्थानं नानाच्या चिरंजीवला पाहिलं जो देवाचा दावा करतोय की माझ्या गावचा संघ जिंकू देत. खूप छान खऱ्या अर्थानं कॅमेरा वर्क स्टार टेनिस क्रिकेट. विशाल बाबरने ही गोष्ट आपल्यापर्यंत दाखवली आणि आजच्या दिवसातील सर्वात चांगली दृश्य आणि सर्वात चांगली व्हिडिओ ही मात्र बनली गेली. थँक्यू सो मच विशाल बाबर. नक्कीच विशाल बाबर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टी देखील टिपल्या जातात आणि ही खूप मोठी गोष्ट त्यांनी टिपलेली आपल्याला पाहायला मिळतीये. नाना यांचा मुलगा या ठिकाणी आपली टीम जिंकावी यासाठी हात जोडून देवाकडे धावा करतोय आणि तो शेवटपर्यंत किरण सर तसाच राहणार, कारण त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट या ठिकाणी भिनलंय. प्रत्येक थेंबामध्ये क्रिकेट आहे आणि खेळाडूची महत्वाची इच्छा असते की आपला जर मुलगा असेल तर तो क्रिकेटर व्हावा आणि तीच इच्छा या ठिकाणी त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. काय चेंडू रिलीज केलाय, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि बॅट्समनला बीट केलाय. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 वरती 2. आणि मैदानामध्ये नक्कीच एक आगळं वेगळं दृश्य आपल्याला दाखवलेलं पाहायला मिळालं. विशाल बाबर यांच्या मार्फत रमेश नाना यांचा छोटा या ठिकाणी चिरंजीव या ठिकाणी हात जोडून देवाकडे धावा करतो की आपली टीम या ठिकाणी जिंकावी आणि नक्कीच तसं प्रदर्शन देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी या टीमचं पहा, तो छोटा मुलगा हात जोडून आपल्या देवाकडे धावा करतोय आणि नेहमी तो एकटाच या ठिकाणी धावा करत असतो. पुन्हा एकदा बॉलर तयार संतोष पाहायला मिळतो. 3रं षटक घेऊन समोर पाहिलं तर प्रवीण हे देखील अतिशय चांगले फलंदाज. स्ट्राईकला येते समाधान, नॉन स्ट्राईक इनला येते प्रवीण. म्हणजे या टीम मध्ये डावखुरे भरपूर फलंदाज आहेत. तर डावखुऱ्या फलंदाजासाठी हे मैदान पाहिलं तर अनुकूल मैदान आहे, परंतु समोर आहे तो संतोष, फिरकीचा जादूगार आहे संतोष. पहिला चेंडू खोलवडपाचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. स्विंगिंग यॉर्कर, बॅट्समनला जाग्यावरती ब्लॉक करण्याचं काम केलंय संतोषाने. अप्रतिम गोलंदाजी, पहिला चेंडू इम्प्रेस करणारा चेंडू. बॅट्समन समाधान यांच्या डोक्यामध्ये नक्कीच प्रश्नचिन्ह उभं केलं या चेंडूने. अप्रतिम चेंडू. पुढचा बॉल, हा चेंडू पाहिला तर जास्त वरती रिलीज केलाय. डायरेक्ट फेकी जरूर केली, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये समाधान पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही पहिले तर त्याला थोडासा चेंडू फिरवायचा होता. संतोष थोडासा हसतोय, स्मित हास्य करतोय. चेंडू स्लॉट मध्ये आला नाही, नाहीतर पार्किंग प्लॉट मध्ये गॅरेजच्या पलीकडे गेला असता. पुन्हा एकदा प्रवीण तयार आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण हे अतिशय चांगले बॅट्समन आहेत. यावेळी शॉर्ट बॉल, शॉर्टमुखचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडला जातोय झेल आणि संपलाय. प्रवीण यांचा खेळ अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, जो या ठिकाणी सीमारेषेवरती तैनात होता. विनायक याचं ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर रिलीज केलेला आपल्याला पाहायला मिळाला. शोल्डरचा अतिरिक्त वापर, चेंडू थोडासा वरती आला, बॉडी स्विंग झाली आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये विनायक पहा अतिशय चांगला झेल पकडला, अतिशय चांगला झेल पकडला. उंचीचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. संघाची धावसंख्या झालेली ती 18 वरती 3. 2.3 चेंडू आतापर्यंत झालेले. 3ऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन गेला तो सुधीर. 15 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. मॅच थोडीशी अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बिवूड स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून आणि अनिरुद्ध माने पहा ईशान्य याला घेऊन येत असताना पाहायला मिळते.
त्याची लक्ष्मी आहे आणि तिला तो घेऊन येतोय. अगदी ईशानीला दाखवलं जाते सध्या स्क्रीनवरती. अनिरुद्ध माने जे टी शर्ट परिधान करतो त्याच्यावरती 9 नंबर ईशानी नाव असताना आतापर्यंत आम्हाला कोडं होतं की ईशानी कुठे आणि आज ईशानी आली आहे. ईशानीची लक्ष्मीची पावलं आज या मैदानामध्ये देखील या ईशानी आपलं मनापासून स्वागत आहे. नक्कीच चिम 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 लक्ष्मीची पावलं या आपल्या व्यासपीठाला लागलेली पाहायला मिळतात. तिचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. काय चेंडू रिलीज केलाय, अप्रतिम चेंडू, खोलपाचा चेंडू शेवटपर्यंत बॅट्समनला रीड केलं आणि एक स्विंगिंग यॉर्कर चेंडू रिलीज केलाय संतोषाने. संतोषाची गोलंदाजी पाहिली तर अतिशय चांगली गोलंदाजी आहे. शेवटपर्यंत बॅट्समनला फॉलो करण्याचं काम संतोष करतोय. हा देखील खोलपाचा चेंडू, काय चेंडू रिलीज करतोय, चेंडू टाकतोय की आगीचे रखरखते निखारे. म्हणजे तोप कॅनातून जसं या ठिकाणी गोळा सुटतो ना तसे चेंडू रिलीज होत आहेत संतोषाच्या हातातून. मिकी माऊस पहा पाठीमागे जो पॉइंट रिझन थर्ड मॅन रिझन मध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संतोषने कमबॅक केलाय. यावेळी देखील खोलवडपाचा चेंडू रमेश राणा त्या ठिकाणी आहे, डायरेक्ट फॅकी आणि यावेळी पाहिलं तर बिग अपील केलेली होती परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकामध्ये चांगला कमबॅक केला संतोषाने. गुप्तिल यांनी देखील चांगला कमबॅक करून दिला आणि या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली संतोषाने आणि महत्वपूर्ण एक गडी देखील त्यांनी बाद केलेला आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकानंतर एमबी स्पोर्ट्स बिबूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. मैदानामध्ये ड्रिंक घेऊन आलेल्या आपल्याला कार पाहायला मिळते. चला लगेच या अध्यक्ष चषकाची ड्रिंक कार मैदानामध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीव्ही स्क्रीनवरती पहा संतोष मांडी घालून बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच थँक्यू. चला ड्रिंक कार लगेच या ठिकाणी बाहेरच्या दिशेने घेताना आपल्याला पाहायला मिळेल. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. कार पहा, थार कार आहे. संतोष तुमच्या अंगावरती देखील जाऊ शकते. अतिशय वेगाने बाहेरच्या दिशेने एक कार येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मैदानामध्ये पाडेवाडी टीमची मीटिंग चालू आहे की काय समजणं झालंय. चला सामन्याला स्पीडअप घ्या नाना. गाडी दे ना प्रतीक. किरण सर गाडी नाही किती माईक मी आहे की आहो संध्याकाळचा येत नाही तिथेच काढवा. थँक्यू. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 18 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि चौथं महत्वपूर्ण षटक घेऊन आले तो विनायक. विनायकचा सामना करतायत समाधान. शॉर्ट बॉल हा देखील शॉर्ट फसलाय. चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. पाठीमागे रणवीर स्पोर्ट्स दिले ब्रँड. सुधीर राय स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा विनायक तयार. यावेळी पाहिलं तर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल. विनायकाची जर ऍक्शन पाहिली तर साइड आर्म ऍक्शन आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने थोडेसे कट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. उंच कुरा खेळाडू आहे.
उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय विनायक. असे बॉलर या ठिकाणी अनेक वेळा घातक साबित होतात. रघु बापू यांचं देखील आगमन झालं. यावेळेस त्यांची मॅच झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या मॅच मध्ये मागभूमी स्पोर्ट्स या टीमने विजय मिळवलाय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. विनायक अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजांनी विशेषतः पाडेवाडी या टीमच्या सर्वच गोलंदाजींनी प्रभावित केलंय. पहिल्यांदा पाहिलं तर रमेश नाना, तदनंतर विराज, तदनंतर संतोष, तदनंतर विनायक चौथ्या षटकामध्ये. म्हणजे पहिल्या गोलंदाजाच्या पाऊलावरती पाऊल ठेवून हे सर्वच गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पहिलं स्विंगिंग यॉर्कर, बॅट आणि पायाच्या मध्ये जे अंतर होतं तेच अंतर शोधून काढलं आणि त्याच्यामधून चेंडू या ठिकाणी रिलीज केलेला आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक आणि तिखट मारा मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतात. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी या टीमचे हे संपूर्ण तोफखाने घेऊन आलेत. यापर्यंत शॉर्ट बॉल, शॉर्ट हुकचा फटका, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. नो बॉल, नो पॅस, 2. स्पीडच्या पाठीमागे चेंडू रिलीज केला. यावेळी पहिला तर शोल्डरचा अतिरिक्त वापर केला आणि स्पीडच्या पाठीमागे चेंडू रिलीज केला. त्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केला. नो प्लस, 2 धावा. अनेक वेळा अशा मॅचेस फसलेल्या पाहिलेल्या आहेत आम्ही. या मॅच मध्ये काही चमत्कार घडेल का? यावेळी देखील मोठा शॉट आलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या चेंडूवरती देखील धावा किती आहेत सर? 2 धावा. या चेंडूवरती देखील 2च धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा शॉट अजून देखील आलेला नाहीये. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. चौथ्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेत. थोड्या वेळानंतर नक्कीच लाईट्स देखील ऑन होतील. लाईटच्या प्रकाशामध्ये ही संपूर्ण मानाचा अध्यक्ष चषक ही स्पर्धा रंगलेली आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर एनव्ही स्पोर्ट्स बिहूर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 रन. यानंतर एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पाहायला मिळेल योद्धा स्पोर्ट्स पनुमडे वारुड आणि एका बाजूला असतील तो चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू हा संघ. अतिशय जबरदस्त मॅच, डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच. 25 धावसंख्या झालेली आहे. 25. 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. 6-33चं समीकरण आणि यश आलाय. स्लॉटचं शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो यश. समोर बॅटिंग करत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय तो सुधीर. पहिला बॉल, डान्सिंग राऊंड, विकेट शॉट फसलाय. बाबासू त्या ठिकाणी आहेत आणि कोणतीही चूक करणार नाहीयेत. जर्सी नंबर 45 बाबासू पाटील एक उत्कृष्ट खेळाडू. या मॅच मध्ये त्यांनी इम्प्रेस केलाय. विजय. नक्कीच ट्रेनिंग वरती गाणं हे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर गेला तो एसके. मॅच थोडीशी फसलेली पाहायला मिळते. एनव्ही स्पोर्ट्स बिहूर या टीमची. मुलांनी साहेब थँक्यू, आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही भेट दिली. तर क्रिकेटसाठी असंच योगदान या ठिकाणी लाभावं. या टीम मध्ये पाहिलं तर बिहूर या टीम मध्ये सर्व आतापर्यंत जवळजवळ 4-5 फलंदाज डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू यशाचा. आर्यस स्क्रीन प्लीज कुठे असाल प्लीज तुम्ही प्रतीक दादा यांच्याशी संपर्क साधा. प्रतीक साडे भाऊ यांच्याशी तुम्ही प्लीज संपर्क साधा. यावेळी अतिशय चांगला झेल पकडला यश याने. काय झेल पकडलाय, अतिशय उत्कृष्ट झेल. यश याला यश मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यश याला मिळालंय पहिलं यश. सेलिब्रेशन.
रमेश नानाने पाहिलं तर अतिशय चांगला या ठिकाणी प्रयत्न केलाय. गोलंदाजीच्या वरती खूप या ठिकाणी मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. जयदादा सोनटके यांचं देखील आगमन झालंय. लिजेंड ऑफ द 32व्या टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटचा देखील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चांगला चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. या चेंडूत एकच सिंगल येते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यशाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काय गोलंदाजी करतोय, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी पाहायला मिळते यशाच्या मार्फत. हा वाईट बॉल, वाईट +1. 2 धावा ऍड झाल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. जशी मॅच संपेल योद्धा 11 स्पोर्ट्स पनमरे वारून आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे. यावेळी मोठा चेंडू निघून जातोय. मिड विकेट रिजनच्या वरून आलाय तो षटकार. हाफ ट्रॅकर होता. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऍक्शन अतिशय सुंदर ऍक्शन आहे. म्हणजे कानापासून त्याचा हात फिरत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये यश खूप मोठं यश मिळवेल यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण ऍक्शन अतिशय सुंदर आहे या गोलंदाजाची. वय वर्ष पाहिलं तर आय थिंक अंडर 16चा हा खेळाडू आहे, परंतु या मैदानावरती पाहिलं तर अतिशय चांगलं प्रदर्शन आता यश याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अतिशय चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. वाईडिश लाईनला धरून चेंडू रिलीज केला जात आहे आणि झालेल्या मॅच मध्ये सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी हा संघ विजय होत आहे. हॅडलक बॅडलक बिऊड संघ आणि पाडेवाडी संघ तुम्ही पुढील फेरीमध्ये तुम्ही दाखल झालाय. तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अर्थातच कॅप्टन कूल ज्याने कॅप्टन्सी नॉक खेळला असे बाबासाहेब पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच.